दिनांक 30 जुलै 2017 रोजी भुसावळ विश्रामगृह येथे भुसावळ शहरातील नियोजित जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा त्वरित बसवण्यात यावा यासह प्रमुख मागण्यांसाठी माननीय राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बहुजन क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवून आंदोलन तीव्र करण्यावर एकमत झाले। सदर बैठकीत शहरातील नियोजित जागेवर तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात यावा या प्रमुख मागणीसह नगरपालिका रुग्णालयात तत्काळ कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमणूक करावी। बोधवडे येथील उजनीवाले बाबा यांची दर्गा असून जिल्ह्याभरातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। यामुळे या दर्ग्याला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊन गुरुवारी प्रमुख शहरातून येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाने बस सेवा सुरू करावी व दिनांक 8 ऑगस्ट 2017 रोजी बहुजन क्रांती मोर्चा उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालयासमोर निदर्शन करण्यात येणार आहे। सदर बैठकीत काँग्रेस शहर अध्यक्ष रवींद्र निकम, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, बसपा जिल्हा अध्यक्ष राकेश वाकडे, शिवसेना कार्यकर्ते नमाज शर्मा, ज्येष्ठ शिवसैनिक अब्रार शेख, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा अध्यक्ष राजू डोंगरदिवे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख पापा शेख कालू, दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष सुदाम सोनाने, भाजप कामगार आघाडी उप महाअध्यक्ष धनराज बाविस्कर, मारुती पुत्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष सुनील राखुंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळू सोनवणे यास विविध सामाजिक संघटना संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे तीन विषय आपल्याला जोपर्यंत आपल्या मार्गी लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाठीमागे हटत आहे आणि आपण 8 तारखेला निर्देशने ठेवलेले आहेत या तीन विषयावर। तर सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना सर्वांना घेऊन मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि एक संख्या मोठी दिसली तर आपल्या या आंदोलनाचं दखल शासन घेईल। जर आपण बहुजन क्रांती या ठिकाणी मोठी पार्टी या ठिकाणी सर्वपक्षाने करतोय आणि त्या ठिकाणी 10 कार्यकर्ते जर आले तर या ठिकाणी तुमचं माझं सर्वांचं जे वर्चस्व आहे ते या ठिकाणी संपण्यासारखं होईल। तर आधी शोधाचे एकताचं दर्शन घडलं इथं तर संपूर्ण समाजाला एक नवी दाट आहे, नवी भेट आहे। मुस्लिम समाज, ख्रिश्चन धर्म, सरदार समाज, देवी समाज सर्व समाजाला एकत्र करून त्यांनी जे काम केलेलं आहे तर अति सुंदर व छान काम केलं आहे। वाचेच काम पुढे चालू राहावं या माझ्या आदेश शुभेच्छा। ये भी मैंने कहा तो टाइम में मेरे खाते में पैसों की वर्गनी भी जमा हुई थी, कितने 11,000 कितने 20,000 ऐसा कुछ तो भी वर्गनी हुई थी। तब वो पुतला बैठा नहीं बैठा, क्यों नहीं बैठा, अभी सारे मात्रा को लोगों को मालूम जिन्होंने वर्गनी जमा करी थी, जितने गिलास मेंबर भी थे, मैं भी मौजूद था। मेरे तरफ से 11,000 रुपये की पावती महासंगठन जमा करे गया था। तो ये धार्मिक स्थल के नाम पे धार्मिक स्थल बताना कि हम ये धर्म के हैं, हम धर्म का काम करते और धर्म के जो महापुरुष है उनके साथ में ऐसा खिलवाड़ करना ये गलत बात है। परंतु मी अध्यक्ष असताना ज्या ठिकाणी मी चुकत असेल तर तुमचा अधिकार आहे राजभाऊ, तुम्ही या ठिकाणी चुकलेले आहे असं म्हणण्याचा अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला, कारण अध्यक्षपद हा सार्वजनिक लोकांच्या मदतीने अध्यक्ष होत असतो, स्वतःच्या ताकदीने होत नसतो। म्हणून ही सर्व ताकद तुमच्या हातात असल्यामुळे मी अध्यक्ष या ठिकाणी झालो आहे। म्हणून तुमचा त्याचप्रमाणे माझ्यावर अधिकार आहे, जर मी चुकत असेल तर मला सांगण्याचं तुम्ही या ठिकाणी चुकताय, तुम्हाला असं करायचंय, तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला मान्य करेल। मी कधीच तुमच्या मागे भरणार नाही, तुम्ही मला मार्गदर्शन करताय, तुम्हाला सांगताय। कारण संघटन चालवताना, पक्ष चालवताना, लोकांना सोबत घेताना सर्वांचे विचार या ठिकाणी चालवा लागतं। तसेच आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, मी जर तुमचं नाव पुढे चुकलं असेल, कुठे राहिलं असेल तर ते पुढच्या वेळेस आपल्याला दुरुस्ती करता येईल, पण नाराज होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा या भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेने ठराव सुद्धा केलेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। आमची सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रयतेचे राजा, रयतेचे कैवारी आणि ज्या सर्व संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांना मानलं जातं ते आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लवकरात लवकर पुतळा बसवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता रविवारी देखील राज्यातील बँका सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। मात्र भुसावळ शहरात केवळ जिल्हा बँकेची शाखा वगळता इतर बँका बंदच होत्या, तर एकमेव उघडे असलेल्या जिल्हा बँकेत दिवसभरात एकही शेतकरी फिरकला नसल्याचे दिसून आले। पीक विम्यासंदर्भात बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे। या योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची कारण नाही।
नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याची दखल घेत रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामीण शहर भागात बँका सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. ऑनलाईन अर्ज भरताना ई-केवायसी मुळे फॉर्म भरण्यास विलंब लागतो. त्यातच काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवल्याने ई-केवायसी ची अट तात्पुरती बाजूला ठेवून शेतकऱ्याकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारावेत यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला मंजुरी देत बँकेमध्ये ई-केवायसी ची माहिती घेऊन अर्ज ऑफलाईन जमा करण्यात येत आहे. या सुविधेमुळे बँकेमध्ये होणारी गर्दी कमी होणार असून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. पीक विमा अर्ज भरण्याची मुदत 30 जुलैला संपणार असल्यामुळे रविवारी बँका सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले होते. आषाढी वारी सफल करून संत मुक्ताई पालखी शनिवारी मुक्ताई नगरात परतली. या पालखीचे मुक्ताई नगर ते कोथळी दरम्यान भव्य स्वागत करण्यात आले. सकाळी 10 वाजता नवीन मंदिरात तहसीलदार रचना पवार, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर बोदवड चौफुल्ली चौकात माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा बँक चेअरमॅन ऍडव्होकेट रोहिणी खेवलकर आदींनी पालखी दिंड्याचे स्वागत केले. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील व शिवसैनिकांच्या हस्ते दिंडीतील प्रत्येक महिलेस साडी व पुरुषांना रुमाल टोपी श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. पालखी जुन्या कोथळीत मंदिरात पोहोचल्यावर रवींद्र हरणे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. रवींद्र हरणे, उद्धव जुनारे महाराजांनी परिश्रम घेतले. डीवायएसपी सुभाष नेवे, पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी बंदोबस्त ठेवला. दरम्यान संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, जामनेर, रावेर, बोदवड, यावल, बरानपूर, अमरावती, मुक्ताईनगर परिसरातील 165 दिंड्या स्पर्धेत सामील झाल्याने 3 किलोमीटर अंतराची रांग लागली होती. या वेगवेगळ्या संस्था, संघटना, राजकीय पक्षातर्फे वारकऱ्यांना चहा, नाश्ता, फराळ व जुने मंदिरात महाप्रसाद देण्यात आला. श्री क्षेत्र मुक्ताबाई इथून दर आषाढी एकादशी दरवर्षी पायी दिंडी निघते आणि या दिंडीमध्ये जवळपास 200च्या आसपास छोट्या छोट्या दिंड्या समाविष्ट असतात आणि दिंडी इथून जवळ 500 किलोमीटर पंढरपूरचं अंतर इथून 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर पायी जाणं आणि 500 किलोमीटर पायी येणं. पांडुरंगाचं दर्शन झालं आषाढीचे या ठिकाणी काल्याचे कीर्तन झालं, माघारी फिरतात आणि आजच्या दरवर्षी आजच्या दिवशी या ठिकाणी या साऱ्या दिंड्या मुक्ताबाईच्या दर्शनाला या ठिकाणी येतात. सर्व वारकरी याच्यामध्ये समाविष्ट असतात. या सर्व ठिकाणी स्वागत करत असतात. सर्व ठिकाणी भगवान सर्व ठिकाणी फुलांच्या माळा अशा स्वरूपाने उत्साहामध्ये या सर्व दिंड्यांचं स्वागत असतं. माऊलींच्या दर्शनासाठी आसपासची करतात. त्याप्रमाणे परिसरातील भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि हा आनंद सोहळा आहे. हा वारकऱ्यांचा एक आनंद सोहळा आहे. आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो. होंडा नागनाथ तालुक्यातील पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर रविवार असूनही शेतकऱ्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून गर्दी केली होती. तसेच पीक विमा काढण्यासाठी 8 दिवसापासून शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून ऑनलाईन पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने महा ई सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विम्याचे पैसे आल्याने पैसे घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. त्यामुळे नवीन पीक विमा स्वीकारणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना शक्य नव्हते. तसेच ऑनलाईन पीक विमा भरण्यास कनेक्टिव्हिटीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत रविवारी ऑफलाईन विमा स्वीकारण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. बँकेचे शाखा अधिकारी यांनी शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता एकदम गोंधळ उडू नये म्हणून शेतकऱ्यांच्या रांगा लावून खिडकी पद्धत सुरू केली होती. औंढा तालुक्यात सध्या पीक विमा भरणं चालू आहे. परंतु शासनानं पीक विमा घेत असताना खरं म्हणजे जुलैच्या 1 तारखेपासूनच पीक विमा घेणं चालू करायला पाहिजे होतं. तसं न करता शासनानं सुरुवात उशिरा केली. उशिरा सुरुवात करून ई महासेवा केंद्राचे पोर्टल बरेच दिवस मध्ये बंद असल्यामुळे लोकांना विमा भरण्यास बऱ्याच अडचणी आल्या. दुसरी गोष्ट, शासनानं विमा भरते वेळेस 7/12 होल्डिंग हे कंपल्सरी केलं. खरं म्हणजे हे चुकीचं आहे की ऑनलाईन 7/12 होल्डिंग असताना त्यांना 7/12 होल्डिंग घेण्याची गरज नाही. त्यांनी फक्त तलाट्याकडून पेरा प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. या 7/12 होल्डिंगमुळं ई महासेवा केंद्रावर 7/12 होल्डिंग मिळत नाहीत. इकून तिकून मिळाल्या तर बँकेत गेलं तर भयंकर त्या ठिकाणी रांग आहे. रांगेमध्ये उभं असताना
शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण व्हायलेत. कधी कधी ह्या शेतकऱ्याला पोलिसवाल्यांचा मार खावा लागला आहे. शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या शासनानं या ठिकाणी राबवलेलं आहे. त्यामुळं शासनानं विम्याची तारीख काही दिवसासाठी पुन्हा वाढवून द्यावं.